TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. बरोबर 10 वाजून 9 मिनिटं प्ले. पहिला चेंडू पडतोय. आज आपण जवळजवळ 36 मिनिटं अगोदर आहेत. बक्षीस समारंभ आहे. आकडेला आले तर दोन्ही फलंदाज तुमच्या माहितीसाठी कॅप्टन आहेत. त्यांना विनंती करतो तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन बसला तर बरं होईल. काय प्रतिनिधी तुमचे जे आहेत, कारण बाकी प्लेयर आतमध्ये खेळत आहेत. फिल्डिंग घेतले त्यांनी. वेळामध्ये कार तिकडे 2 मिनिटं थांबवतो आणि दर्शन घेऊन पुढे सरकतो. चांगली कॉमेंट्री करायची संधी आमदार प्रतापराव सरनाईकने दिली होती. यावेळेला फुल टॉस आहे. ऑफ साईडला प्लेस केलंय एक्स्ट्रा कव्हरला आणि 2 धावा मिळतील असं चित्र दिसतंय का? नाही. फलंदाज बाद होतोय. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण होते आणि सुरुवात मास्टर्स मध्ये मागच्या स्पर्धेची घोषणा होईल. आप हम फुल खेळत आहेत मिड विकेटला. बरंच बाद झाले. बरंचची जागा घ्यायला आले तर फलंदाज दिलीप आणि आता दिलीप कार्य असल्यामुळे मला वाटतं सेकंड सेशनला ते जॉईंट होतील. चेंडू अपेक्षापेक्षा वरती आलाय. बॅकफुटला थांबले. चेंडूला प्लेस केलं ऑफ साईडला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत एक धाव. मास्टर्स घोडबंदर यांच्या मार्फत ही स्पर्धा बघताय. बॅकफुटला थांबून पुन्हा एकदा त्याच विभागात कट करतायत. चेंडू सीमारेषेकडे जाण्याची शक्यता. आउटफील्ड थोडं फास्ट आहे. सकाळची वेळ, रविवारचा दिवस. 2 धावा पद्धतीने लक्षात आहे. प्ले बॉय चेंबूर बॅकफुटला थांबून ऑफ साईडला कट केलं. चेंडू ट्रॅव्हल होते त्याच विभागामध्ये बॅकवर्ड पॉइंटला. तिसऱ्यांदा क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत 2 धावा. भगवान आणि त्यांचे सहकारी दिलीप पूर्ण करत असताना दिलीप या घोडबंदर, नवगर, एकसर, एक आंदरपाडा, मीरा आणि दहीसर. अपेक्षेपेक्षा जास्त बॉम्ब झाला हा चेंडू, तरी अटेम्प्ट केलाय. खूप सुंदर फटका, अतिशय सुरेख फटका दिलीप मार्फत. मध्ये या ठिकाणी अलंकार तारी आणि त्यांच्या सहकारणा प्रभाकरण या सगळ्या लोकांना खेळताना बघू शकाल. टी शर्ट्स मध्ये आले ते. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टर्न केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक मागे आहेत खूप आणि ते पोहोचेपर्यंत एक धाव पूर्ण करतायत. पुन्हा एकदा दिलीप आणि सतीश काशीबिरांकडून. चेंडू टर्न होतोय पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅकफुटला आले. चेंडू ऑफ साईडला प्लेस केले. यावेळेला फलंदाज भगवान आहेत. 2 धावा. भगवान यांनी याच विभागात जास्त धावा केलेत बॅकवर्ड पॉइंटला आणि कव्हरला. प्रीमियर लीग्स होतात आणि त्याच्यामध्ये असे कलर्स आपल्याला युरोपमध्ये वगैरे बघायला मिळतं. चेंडू फुल लेंथ होता. याला चेंडू ऑफ साईड. पुन्हा एकदा सतीश काशीबिरांकडून ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन लाईन विसरलेले तरी चेंडू अटेम्प्ट केला. ऑन साईडला चेंडू जातोय तो फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धावा. भगवान पूर्ण करतील का असा प्रश्नचिन्ह आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. कारण मौलेश्वर त्यांना म्हटलं जातं. सोमवार हा अत्यंत महत्वाचा वार महादेवाचा. खूप चांगल्या पद्धतीने चिप केलाय हा चेंडू ऑफ साईडला. चेंडू जातोय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावांसाठी जाणार नाही. हळूहळू का होईना ओळा बांधर ओव्हर द विकेट. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये बॅकफुटला थांबतायत. ऑफ साईडला प्लेस केलंय. पांढरा याच्यासाठी म्हणालो की गायत्रीचा वार रविवार. प्रत्येक दिवसाचा एक रंग आहे जे नवरात्रात आपण बघतो 9 दिवसात. यावेळेला ऑफ साईडला प्लेस केलंय शॉर्ट कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक खूप मागे. सर्कलच्या आतमध्ये कोणी नाहीये. पॉवर प्ले अजून बघायला मिळायचा आहे. मला वाटतं तो दिवस लांब नाही जेव्हा आपल्याला पॉवर प्ले सुद्धा बघायला. पण काय मला विचारलं सगळ्या जुन्या खेळाडूंचे नंबर सर मला हवेत. ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न. ती माहिती मी तुम्हाला सांगू या चेंडूच्या नंतर. ओव्हर द विकेट. आत आला. बॉटम हँडचा वापर. ऑफ साईडला कट केलाय. चेंडू थर्डमॅनला. दुसरी धाव घातक असू शकते का प्रश्न आहे. थ्रो व्यवस्थित गॅदर नाही करता आला आणि त्यामुळे ओव्हर द विकेट. यावेळेला स्विंग होतोय चेंडू. कोणालाही हवे असतील जुन्या खेळाडूंचे नंबर्स आम्ही द्यायला बांधलेले आहोत. टॉपेज लागतोय आणि यष्टीरक्षक त्या ठिकाणी गॅदर करतायत आणि फलंदाज बाद होतोय. धन्यवाद नितीन. दिलीप भोईर गेले जाता. वात येतोय चेंडू. शेवटच्या क्षणी अटेम्प्ट केला. चेंडू खरं खेळायला पाहिजे ऑफ साईडला कव्हर पॉइंटला. शेवटच्या क्षणी तो बॉटम हँडला लागल्यानंतर सिलिम ग्रुपला त्यांचं नाव देण्यात आलं. याच ठिकाणी करिअरला सुरुवात केली होती एकनाथ याने. एकी याने. लाईन बघावी लागेल. दिनेशचा इशारा वाईड म्हणून.
ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याची फार मोठी ताकद एकीकडे होतोय. बॉटम हँड ऑफ फॉली करून ऑफ साइड ड्राईव्ह करत असताना 2 धावा घातक असू शकतात, मात्र थ्रो थोडा उशिरा येतोय आणि त्या विश्वामध्ये एक स्टँडर्ड त्याने फिट केलं. गुडदेव बिल्डिंग मध्ये अत्यंत बाप टीम आहे, मास्टर टीम आहे. ऑफ फॉली स्ट्रेट ड्राईव्ह करतायत, धावबाद होतील. एका वीराची आई म्हणून त्या देवीला नाव पडलं एकवीरा आई. धन्यवाद नितीन. आहे बॅकफुट लावून बॉटम हँडचा वापर करत असताना प्लेस केलं. राहुल येतोय फार वेगाने, मात्र राहुलच्या 2 पायांच्या माध्यमातून चेंडू फरार झाला. नितीन यांनी बॅकअप केलं आणि यष्टीरक्षक उत्तमला थोडा वेळ लागतोय गॅदर आणि त्यामुळे धावा येत. आतापर्यंत 2 स्पर्धा त्यांनी या सीझन मध्ये जिंकलेत. हो लॉक केलंय, मात्र जास्त उंच आहे, जेल असणार आहे. सतीश येतोय खाली आणि जेल टिकतोय आणि फलंदाज बाद होतोय. 5वा फुल्लित करण्याचा प्रयत्न. तुमच्या माहितीसाठी बोलायचं झालं तर बालकराम वर्लीकर यांची गाजलेली कॅसेट सीडी वेसावकर आणि मंडळी. धन्यवाद नोंदवला. तरी आगरी कोळी जसं मी उल्लेख केला मला आठवते. बॉलर आहेत उत्तम. लॉक केलंय, क्षेत्ररक्षक थोडे मागे आहेत. कव्हर करेपर्यंत चेंडू त्यांना बीट करू शकतो का? आणि चंद्रशेखर खूप चांगल्या पद्धतीने जज करत असताना चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये अडवत आहेत. पुन्हा एकदा लॉक केलं त्याच विभागात, यावेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, धावसंख्या 42. हे शब्दाने वर्णन करता येणार नाही. खाली राहतोय चेंडू. एक वाक्य मी तिकडे बोललो होतो, जर विश्वकप अरेंज करायचं अरिश होते दुसऱ्या दिवसापासून, खूप एन्जॉय केला आम्ही. ऑन साइडला हुक केलं, बाई येत आहेत, हाताला चाटून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय का बघायचंय. नाही, इशारा करतायत नाही गेलाय म्हणून, आणि ही धाव घातक असणार मला असं वाटतंय. शेवटच्या टप्प्यात फलंदाज बाद होतो. चेंडू ऑन साइडला जातोय, आघाडीला आले तर विजय. सर्वांचं स्वागत करतोय. संकेत प्लीज जर तुम्ही इकडे आला असाल तर कम अप द कमेंटर बॉक्स. रोमॅन्स लँड मध्ये तिकडे चेंडू जातोय. कलेक्ट करेपर्यंत 2 धावा कंप्लीट तिकडे होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पहिली परतीने होतील. दिलीप फ्लाइट डिलेव्हरी, अतिशय चांगलं व्हेरिएशन बघा, व्हेरी गुड व्हेरिएशन. ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. कारण खेळाडू जर चंद्रलाल तरे सर काल ज्या प्रकारे मी सांगितलं होतं, पुन्हा एकदा फ्लाइट डिलेव्हरी, अतिशय चांगला चेंडू, व्हेरी गुड डिलेव्हरी, अतिशय चांगला चेंडू. ऍक्शन बघा, रिलीज ऑफ द डिलेव्हरी बघा, लाईन आणि लेन बघा, ऍब्सोल्युटली सुपर. आता मात्र स्टेट लेन मध्ये तिकडे चेंडू येतोय, खेळाडू तिकडे आहे. आता एकच धाव मिळेल कारण लवकर आले चेंडू पकडण्यासाठी. तेजकुमार शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. नोमॅन्स लँड मध्ये तेजकुमार स्वतः तिकडे जात आहेत. कपिल देव निकन सरांची आम्हाला आठवण झाली. 1983 विवियन रिचर्ड सरांचा तो कॅच पकडला, खूप धूर्त यष्टीरक्षक आहे आणि पळण्यामागे, चेंडूच्या मागे पळण्यामागे खरोखर त्यांचं नाव अतिशय चांगलं आहे. बॅकफुट पंच, गली रिजन मधून चेंडू तिकडे कलेक्ट होतोय बघा, कारण US वेट थांब चल या सगळे तर अतिशय चांगला मान सन्मान ते नेहमीच देत असतात, कारण त्यांची स्पर्धा म्हटली की विसरता येऊ शकत नाही असं आयोजन असतं. यावेळेला हवेत आहे चेंडू आणि झेल होईल, अतिशय चांगला झेल. पुन्हा एकदा दुसरा गडी तिथे बाद होताना दिसतोय. 10 धावा आहेत आणि 2 गडी बाद झालेले आहेत. अजूनही आता त्या चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जातो त्या थर्ड मॅनला एकदा पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावसाठी नक्कीच प्रयत्न करणार त्या ठिकाणी आणि स्वतः डेंजर करतात. दिलीप त्यांना धावती चौकांना बाद होते त्यांच्या हातून. तर या ठिकाणी नितीन सर मी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी नवघर संघाचं. या ठिकाणी नवघर संघ आलेला आहे, त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. यस नितीन. गताळ क्षेत्ररक्षण तिकडे होतोय. डीप लॉंग ऑफ मध्ये 2 धावा, अतिशय चांगल्या प्रकारे संख्या आहे ती म्हणजे 13. 2 गडी बाद. टॉस चेंडू थोडासा गॅप मध्ये, 1 बाउन्स खेळाडू आहे की नाही, आहे खेळाडू, मात्र कलेक्ट थोडासा उशिरा होतोय. पद्माकर तर येतात. आता या ठिकाणी पाहायचं झालं तर आजच्या धावसंख्या ती म्हणजे 15.
बरं त्यांचा पहिला चेंडू थोडासा कॉफी बुक स्टॉल वाटला, मात्र हाईट खूप वर होती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिकडे चेंडू पुन्हा एकदा करायचा, त्याच्यानंतर ते सांताक्रूजला आले. पुन्हा एकदा भरत आता स्टेप आउट होत आहेत, बघायचं आहे खेळाडू तिकडे आहे, कॅच होत आहे की नाही. येस, व्हेरी गुड कॅच, अतिशय चांगला झेल बघितला. बाहेर लागला आणि ते पण त्याचा वेळ वाचला भरपूर, जवळ 3.5 ते 4 तास एनर्जी खूप सेव्ह झाली. लाईन बरोबर नाहीये, बॅकफुटला आले होते खेळण्यासाठी. मग अर्जुन तेंडुलकर सुद्धा त्याच्याबरोबर खेळतो, सचिनचा मुलगा जो आहे. आणि त्याच्यानंतर 543. थँक्स बाळ, पृथ्वीशाबद्दल थोडीशी माहिती ऐकली असेल. अतिशय चांगला चेंडू लॉक करायचा होता, ती पण लगेच आम्हाला आठवण झाली. भरात एक थोडं चमत्कारिक शॉट बघितला हा खेळताना, खास करून फलंदाजाला. असे सर्व शॉट दिलस्कूप शॉट सामन्याची नाणेफेक केली जाते. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. टॅप करतायत चेंडूला. तर लवकर तर रामभाऊ घरसाहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. घोडबंदर मास्टर तर्फे मी अनंत रामभाऊ घरसाहेबांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अतिशय चांगला झेल, व्हॉट अ कॅच, ऍब्सोल्युटली सुपर कॅच. 25 धावा. बघा दिलस्कूप शॉटची आम्हाला आठवण झाली. तिच्याकडे दिलशान सरांचा सर्वात आवडता फटका आहे. 2 धावा तर 100% तिथे मिळतील. अतिशय चांगल्या प्रकारचे प्रत्युत्तर त्यांनी याच्या 3 स्पर्धेमध्ये केलेलं आहे. तर नक्कीच आणि स्वतःच्या होम ग्राउंडवर ही स्पर्धा होते. उंच उडालाय, बघायचं खेळाडू तिकडे अवेलेबल आहे. चेंडूवर व्हेरी गुड गॅदर, अतिशय चांगला. आणखीन एक फलंदाज तिकडे बाद होतोय. आणि ते मंदिर एका रात्रीमध्ये पंचपांडवांनी बांधलं आणि त्यांचा वनवास तिकडे संपला. अतिशय चांगला चेंडू तर्फे मात्र साहेब तुमचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हा चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न कमेंटर बॉक्स कडून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बघितलं आपण. 6 चेंडू आणि 23 धावा. व्हेरी गुड डिलिव्हरी, अतिशय चांगला. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ, डबल माइंड मध्ये विचार करून हा फटका खेळायचा होता. अगोदर विचार केला. कमेंटर बॉक्स मधून मी पुन्हा एकदा स्वागत करतोय आजच्या या रविवारच्या दिवशी. शुभप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. अतिशय चांगला फटका, खूप उशीर झालेला आहे. व्हेरी गुड शॉट. आता बघा, कारण चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गोन्साल्विस येतात त्या ठिकाणी. तसंच घोडबंदर माझे खेळाडू, एक घोडबंदरचे उत्कृष्ट असे गोलंदाज बालसर तुमच्या माहिती सगळं गजानन डुका तरेसाहेब, तसंच घोडबंदरचे माजी खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू केदारनाथ किनी साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय की व्यासपीठावर या. तसंच घोडबंदर शाखा प्रमुख अजय नारायण तरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करतोय, अजय तरे सर या तुम्ही व्यासपीठावर. सध्या इम्पॉसिबल आहे क्रिकेटमध्ये, अजूनपर्यंत मी हे कधीच बघितलेले नाही. आणि अशा प्रकारे खरोखर पांडू संघ इथे विजय प्राप्त करतोय, कारण त्यांच्या फलंदाजीच्या आणि गोलंदाजीच्या जोरावर